हॅलो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजची जी पोझिशन आहे, मी कुठे ट्रेड घेतला आणि कसा घेतला ते सांगेन. आणि त्याचप्रमाणे शेवटी मी उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, तर ते मी एक्सपायरीमध्ये मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगणार आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला पहिले माझी पोझिशन दाखवतो. अगर तुम्ही वरती बघत असाल तर 2655 आजचा माझा प्रॉफिट आहे. तर मी तुम्हाला मेन स्क्रीनवर जाऊन दाखवतो, एकदा रिफ्रेश करतो. ठीक आहे, तुम्ही अगर डाऊन साईडला बघत असाल एकदम खाली, तर 2655 माझा प्रॉफिट आहे. तर तो कुठे झाला आणि कसा झाला ते तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून. तुम्हाला मी आता माझी पोझिशन दाखवतो, म्हणजे मी आता एंट्री कुठे घेतली आणि माझी एक्झिट कुठे आली. तर सुरुवातीपासून मी तुम्हाला जे मायनसमध्ये ना 12,575 आणि 12,550 जे पी सेल केले आहेत त्याचे मी तुम्हाला एंट्री सांगतो कुठे कुठे घेतलेली. जसं मी कालच्या ॲनालिसिसमध्ये सांगितलं की असं हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. पण तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही ॲटलिस्ट 5 मिनिटाचं ग्रीन कॅन्डल थांबा, क्लोज होतं त्याच्यानंतर आपण एंट्री घ्या. आणि मी लवकर एंट्री घेतो त्याच्या मागचं एक रिझन आहे की मला एक थोडं मोठं प्रॉफिट पाहिजे असतं, त्यामुळे लॉस पण होऊ शकतं. पण मला तिथं सवय आहे, मला खूप वेळ त्याच्यामुळे प्रॉफिट पण झाला. त्याच्यामुळे माझ्याकडे बऱ्यापैकी एक एस एल पेंडिंग आहे, त्याच्यामुळे माझी एंट्री एक बिंदास ह्या साईडला घेतो लगेच. ठीक आहे, तशी मी माझी पहिली जे 637 रुपये मायनस घेतात त्याची एंट्री मी ह्या लेवलच्या आसपास घेतली, इकडे एस एल गेला. ठीक आहे, आणि दुसरी एंट्री मी परत जशी ही कॅन्डल बनली ना ह्या कॅन्डलच्या आसपास आलेली, जसं मी तुम्हाला लेवल दिलेला त्या लेवलच्या आसपास आलेला मी माझी दुसरा जो पी सेल केला. ओके, आणि जसं त्याने रिव्हर्स केला ना तर जो तुम्हाला 12,525चा जो 1700च्या आसपासचा प्रॉफिट आहे तो मी त्याची एंट्री मी लगेच ह्या लेवलला घेतली. कारण काय आलं, इथे एंट्री घेतल्या मला मायनस पोझिशन दिसायला लागली आणि तिकडूनच रिव्हर्स घेतला. तर मला एक डाऊट आला की एक मार्केट बऱ्यापैकी परत खाली जाऊ शकतं. त्याच्यामुळे मी इथे 2 लॉट सेल केले, कॉल सेल केले. आणि 2100चा लॉस ॲक्च्युली मला द्यायचा नव्हता. मी पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला गेलो तर डायरेक्ट ती माझ्या ते 56वरूनच्या आसपास, काय 56वरून डायरेक्ट माझ्या ते 72 की 74ला गेली. आणि मग मार्केट मारलं ती मला ते 2000 मायनस झाला. मी जास्तीत जास्त 750 ते 1000 रुपयाच्या आसपासचा मी एस एल द्यायला तयार होतो त्याच्यामध्ये. तर ते गेले. आणि मग जसे याच्यामध्ये 1700 प्रॉफिट आला आणि 195 जो दिसतोय तो हेजिंगचा प्रॉफिट आहे. ठीक आहे, तर ते दोन्ही मिळून जसे माझे 2000 मिळाले ना तर मी माझा एस एलला सर्व कॉस्ट केला, म्हणजे ही पोझिशन स्क्वेअर ऑफ केली जेणेकरून माझा जो लॉस झालेला होता तो कवर झाला. ठीक आहे, आणि आता राहिलं मग एक लॉस 637 रुपयाचा दिसतोय, तो एक लॉस फक्त राहिलेला होता. ओके, 12,575चा. ठीक आहे, आता मग माझा एक दुसरा जो 12,475 ज्याच्यामुळे मी 3,750 रुपये कमवले त्याची मी तुम्हाला एंट्री सांगतो मी कुठे घेतलेली. ठीक आहे, त्याच्यामुळे ॲक्च्युली आज मी पिरामिडिंग केली त्याच्यामध्ये. तर ते कुठे गेले आणि कशी गेली ते तुम्हाला एकदा क्लिअर सांगतो. जसं हा लेवल ब्रेक केला ना मार्केटने, कारण मार्केटने बरं की खाली आलं, वरती गेलं आणि मार्केटला परत वरती जायचं असतं ना तर मार्केट इकडे थोडा साईडवेज गेलं असतं, त्याच्यानंतर ब्रेक केलं असतं. एका कॅन्डलमध्ये ब्रेक नसतं केलं. तर जसं त्याने एका कॅन्डलमध्ये ब्रेक केला ना, याच कॅन्डलला मी कॉल सेल केले 23 रुपयाच्या प्रीमियमला मी 2 लॉट सेल केलेले. ठीक आहे, आणि त्याचा एस एल माझ्या ते फक्त 30 रुपीजच्या आसपासचा माझा एस एल होता. ठीक आहे, 30 रुपीज जसं प्रीमियम आला असं माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली असती. ओके, त्याच्यानंतर 23वरून ते 17वरती आले. आणि जसे 17वरती आले तर मी अजून 2 लॉट ॲड केले तेव्हा. कारण काय होतं, जेव्हा मी ऑलरेडी 700 रुपये मायनस होतं तर मी आज कॉस्ट टू कॉस्टच्या हिशोबामध्ये पडलो नाही, कारण मी ऑलरेडी 2 दिवसापासून कॉस्ट टू कॉस्टच निघतं. ठीक आहे, त्यामुळे म्हटलं आता प्रॉफिट तरी घेईन नाही तर मग एक लॉस तरी घेईन. लॉस माझा फिक्स होता 1500च्या आसपास लॉस झाला असता आणि माझा प्रॉफिट फिक्स होता की मी 2500च्या आसपास मी प्रॉफिट घेणार. ठीक आहे, मग जसं 17 रुपयाच्या प्रीमियमला मी माझे 2 लॉट ॲड केले आणि ह्याचा एस एल 17 रुपयाचा एस एल मी फक्त 23 ठेवला आणि जो 23 रुपयाचा प्रीमियम होता त्याचा एस एल मी हा कॉस्ट टू कॉस्ट केला. ठीक आहे, म्हणजे 2 लॉट माझे कॉस्ट टू कॉस्ट गेले. 2 लॉटचा फक्त एस एल 23 रुपये होता. तर जसं 17वरून मग खाली आला मार्केट आणि जसं 8.30 अगर तुम्ही माझी एक्झिट बघाल तर 8 रुपये 30 पैशाच्या प्रीमियमला मी माझी पोझिशन ती एक्झिट केली आणि त्याच्यामुळे 3700 रुपये प्रॉफिट झाला. आणि टोटल प्रॉफिट मग माझा 2655 रुपये झाला. ठीक आहे, हा एवढंच होतं, एकदम सिम्पल ठेवलेलं, मी जास्त हे नाही केलेलं. कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं की मार्केटला वरती जायचं असेल ना तर तो लगेच जाणार, परत साईडवेज होऊन नाही जाणार. आणि मार्केटला परत वरती जायचं असेल ना इथून त्याने थोडं साईडवेज केलं असतं आणि नंतर ब्रेक केलं असतं. बरोबर. आणि माझं अजून एक होतं की मी ह्या साईडला पण एंट्री घेणार होतो, कारण बघा एवढा मार्केट इथून वरती गेला असेल ना तर भले मग तो डाऊन ट्रेंड असेल तर 15 ते अर्ध्या तासासाठी ते मार्केट साईडवेज होतं, त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी प्रॉफिट झालं असतं. पण बघा मला सकाळी प्रॉफिट होत असेल ना तर मी ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करून त्याच्यानंतर मी परत बघत पण नाही आणि बघितलं तरी मग मी एंट्री नाही घेत.
ठीक आहे, कारण जे प्रॉफिट झालं असतं ना तो परत इरोट व्हायचा चान्सेस त्याच्यामध्ये थोडे जास्त असतात. आणि उद्या आपण काय ट्रेड करू शकतो ते पहिले बघूया आपण. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी असेल, तर फिन निफ्टीमध्ये मी स्वतः ट्रेड करणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो, आपण फिन निफ्टीचा ना उद्या एकदम सिम्पल ठेवूया. बघा, उद्या वरच्या साईडला ना थोडं एक वॉलटाईल करू शकतो. समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करत असेल ना, तर आपण एक एंट्री घेऊ शकतो. पण त्याला कसं इथे पण त्याला एक रेजिस्टन्स फेस होणार, बरोबर. एक इकडे रेजिस्टन्स फेस होणार, एक इकडे रेजिस्टन्स फेस होणार, त्याच्यानंतर एक ह्या लेवलला एक रेजिस्टन्स फेस होणार, बरोबर. त्यामुळे अगर एंट्री मिळत असेल तर एंट्री घेऊ शकतो. आपल्या सेटअपमध्ये तर एंट्री घ्यायची, फक्त क्वांटिटी कमी करा, कारण मल्टिपल रेजिस्टन्स फेस झाल्यामुळे ना एक क्विक मुवमेंटम मिळण्याचे वरच्या साईडला थोडेसे चान्सेस कमी आहे. ओके, कारण 3-4 आपल्याला बऱ्यापैकी रेजिस्टन्स मिळतात. आणि डाऊन साईडला समजा मोठा गॅप डाऊन झाला आणि हा लेवल ब्रेक केला ना, तर ॲटलिस्ट मार्केट ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं. ठीक आहे, पण मी माझी एंट्री सांगतो की तुम्हाला कुठे समजा मोठा गॅप डाऊन झाला, पहिले मी आधी बघणार अगर रेड कॅन्डल बनवत असेल तर मी उद्या पण इन द मनीमध्ये कॉल सेल नाही करणार. उद्या पण मी ॲट द मनी किंवा थोडंसं स्लाइटली आउट ऑफ द मनी कॉल सेल करीन, जेणेकरून इथून परत रिव्हर्स झाला तर मला जास्त लॉस नाही व्हायला पाहिजे. अगर सुरुवातीची अगर रेड कॅन्डल 5 मिनिटाची बनते ना, तर मी माझं जो पण त्याचा हाय असेल ना ते कॉल सेल करीन. आणि जसं 1:1 किंवा 1:2च्या आसपास मला टार्गेट मिळाला ना, मी माझा SL सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन. आणि माझी मेन एंट्री कुठे असेल मी तुम्हाला सांगतो, जसं हा लेवल ब्रेक होईल ना, कारण हा बघा एक मेन आहे, कारण इथूनच मार्केट वरती गेलं आहे, परत सेम लेवलला आला आणि तिथून मोठं परत खूप वरती मार्केट गेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे तो जो सपोर्ट आहे तो एक खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे. त्यामुळे माझी फुल क्वांटिटी कुठे लावणार ते सांगतो. जसं ह्या लेवलच्या खाली मार्केट जायला चालू केलं ना, ह्या लेवलच्या खाली मार्केट जायला चालू केलं ना, जसं हा लो ब्रेक केला, मी माझे 2 आहेत ते कॉल सेल करीन. ओके, आणि कमीत कमी मी 1:4 किंवा 1:5चा अगर टार्गेट बघीन. अगर मोठा गॅप डाऊन होऊन अगर हा डायरेक्ट लेवल ब्रेक करतो आहे तर मी 2 लॉट कॉल सेल करीन. जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा SL सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन आणि कमीत कमी 1:4 किंवा 1:5साठी थांबणार आहेत. कारण उद्या समजा मोठा गॅप डाऊन झाला ना, हे बघा तुम्ही बघत असाल 2 दिवस मुमेंटम नाही आहे, बरोबर. इवन ह्या साईडला पण मुमेंटम क्लिअर नाही आली आहे, तर एक मुमेंटम डाऊन साईडला एक पेंडिंग असू शकते अगर गॅपडाऊन ओपन झाला तर. ठीक आहे, गॅपडाऊन ओपन झालं तर आपल्याला बऱ्यापैकी मोठी मुवमेंटम मिळू शकते. जसं हा फक्त लेवल ब्रेक होऊ दे, आपण एंट्री घेऊ शकतो. आणि 1:2 झाला की सरळ SL कॉस्ट टू कॉस्ट कर. त्याच्यानंतर समजा परत वरती आला, ट्रेलिंग SL घेतला की समजा की तो दिवस फक्त आणि फक्त परत साईडवेज असेल. ओके, आणि समजा फ्लॅट ओपन राहिला, समजा फ्लॅट ओपन गेला आणि ह्या लेवलचा आणि ह्या लेवलचा अगर ब्रेक करत नसेल ना, तर एंट्री घेऊच नका, कारण ते मार्केट हे मध्ये साईडवेजच होणार परत. ठीक आहे, ॲटलिस्ट कोणता ते हा तरी लेवल ब्रेक होते किंवा मग हा तरी लेवल ब्रेक होते. ठीक आहे, हा लेवल ब्रेक झाला तर क्वांटिटी कमी करा, हा लेवल ब्रेक झाला तर क्वांटिटी आहे अर्धाच ठेवा. मेन क्वांटिटी आपण करू शकतो इथे. ठीक आहे, हा लेवल ब्रेक केला ना, आपण एक मेन आपली जेवढे पण आपण नॉर्मली जेवढे क्वांटिटी मारतो, मी जो हायेस्ट क्वांटिटी 2 लॉट वगैरे मारतो ते मी इकडे 2 कॉल सेल करीन. ठीक आहे, पण याच्यामध्ये मी एंट्री नाही घेणार. हा लेवल ब्रेक केला तर मी क्वांटिटी कमी करीन, हा लेवल ब्रेक केला तर मी माझी क्वांटिटी अर्धेच असणार. ठीक आहे, इकडे 1 पीस सेल करीन, डाऊन साईडला ह्या लेवल कॉल सेल करीन, 1 कॉल सेल करीन आणि इकडे 2 कॉल सेल करीन. ओके, आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.